गॅसवरती पितांबरी टाकताच कमाल झाली। गॅस शेगडी फार चिकट झाली आहे। गॅस सिलेंडर 2 ते 2.5 महिन्याच्या जास्त काळ टिकण्यासाठी काय करावं? गॅस ओट्यावरती भरपूर पांढरे डाग झाले आहेत। गॅस ओटा फार चिकट चिवट झाला आहे। बेसिन वरती फार काळे डाग झाले आहेत। बेसिन सुद्धा फार चिकट चिवट झाला आहे। बेसिनच्या आसपासच्या एरियावरती पूर्ण पांढरट थर जमा झाला आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो म्हणजे हा आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करत आहे। या 5 ट्रिक्स तुमच्या खूप सारे जे काही गॅस रिलेटेड किंवा गॅस ओट्या संबंधी ज्या काही समस्या आहेत त्यावरती असं उपाय असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करूया। ट्रिक फर्स्ट ती म्हणजे हाऊ टू क्लीन गॅस स्टोव। आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार येतात, ते म्हणजे डीप क्लिनिंग कशा पद्धतीने करावी आणि रोजचा गॅस ओटा किंवा गॅस शेगडी कशा पद्धतीने साफ करावी। सगळ्यात प्रथम आपण बघूयात की रोज कशा पद्धतीने साफ करायची। सरळ गरम ते कोमट पाणी घ्यायचं, त्यामध्ये निरमा किंवा डिशवॉश लिक्विड टाकायचं आणि सुती कपडा घेऊन त्याने धुवायचं। डीप क्लिनिंग कधी करायची, तर डीप क्लिनिंग ही तुमची 2 महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून एकदा किंवा फारच घाण झाली असेल तर महिन्याभरातून एकदा, ठीक आहे। ते केल्यानंतर तुम्हाला फक्त डिशवॉश लिक्विड घ्यायचं आहे। जर फार घाण झाली असेल तर मग मी भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केले आहे, तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता गेले 1.5 महिने झाला मी गॅस शेगडी डीप क्लीन केली नव्हती, सो मी फक्त डिशवॉश लिक्विड आणि करत असताना फक्त सॉफ्ट घासणीचा वापर केला आहे। तुम्हाला हार्ड स्क्रबचा वापर करायचा नाही। आता प्रश्न येतो तो म्हणजे आपल्या गॅस ओट्यावरती जे चिकट चिवट आणि पांढरे डाग झालेले असतात ते कसे काढायचे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे पितांबरी। पितांबरी आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला गॅस स्टोव साठी जे आहे सॉफ्ट घासणी घ्यायची आहे। पण जर गॅस ओटा फार घाण झाला असेल तर मग अशा वेळी जी काळी घासणी भेटते थोडीशी बघा हार्ड स्क्रब असतं ते, ती घेऊ शकता किंवा मग स्टीलची घासणी असते ना त्याचा वापर केला तरी चालेल। तर मी तुम्हाला एवढं सजेस्ट करेल, जास्त घाण नसेल तर ह्याच घासणीचा वापर करा आणि फार घाण झालेलं असेल तर मग जी काळी वाली घासणी असते थोडीशी ती मस्त घासल्या जातं तिने, त्याचा वापर केला तरीही चालेल। तर तुम्हाला पितांबरी आणि डिशवॉश लिक्विडने हे घासून घ्यायचे। पांढरे डाग का होतात तर त्याला एक कारण सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे क्षारयुक्त पाणी आहे, तर त्यामुळे पांढरे डाग होतात। दुसरी गोष्ट की रोज तुम्ही जो गॅस ओटा गॅस शेगडी वापरत आहात ती व्यवस्थितरित्या स्वच्छ करत नाही आहात आणि त्यामुळे थरावर थर साचत चाललेला आहे। गॅस ओटा का जास्त चिकट होतो, तर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याला एकतर पुसत नाही आहात किंवा घासून काढत नाहीये किंवा तुम्ही स्वच्छता ठेवत नाही आहात। अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय तर डेली स्वच्छता करणं गरजेचे आहे। गॅस शेगडी तर आपल्याला हाताने पुसून घ्यायची आहे कपड्याचा वापर करून, पण मात्र गॅस स्टोव तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच पाण्याचा वापर करून आणि घासणीचा वापर करून घासून घेतलं पाहिजे। पण जर तुमच्याकडे डेली वेळ नसेल तर मग सेम पद्धतीने सुती कपडा घेऊन तुम्हाला ते व्यवस्थितरित्या घासून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या तुमचा जो गॅस ओटा आहे त्यावरती पांढरे डाग होत नाही किंवा झाले असेल तर निघून जातात, चिकट चिवट थर पूर्ण निघून जातो। त्यामुळे गॅस स्टोवला असं काहीच नाही की तुम्ही त्याची डीप क्लिनिंग अगदी त्याचं पाणीच नाही वापरलं पाहिजे। त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे गॅस शेगडी गॅस ओटा झाल्यानंतर जे काही किचनचं बेसिन आणि बेसिनच्या आसपासचा एरिया असतो तो पूर्ण पांढरा झालेला असतो। का तर इथे ना भरपूर प्रमाणात पाणी साचलेलं असतं। हे तुमच्याच नाही माझ्याच नाही तर सगळ्यांकडे हेच जे आहे कंडिशन आहे। तर काय करायचं, दिवसातून एकदा एकतर सकाळी किंवा रात्री झोपण्याच्या आधी जेव्हा आपण हे करतो ना हे तुम्हाला डेली करायचं आहे। एकतर डिशवॉश लिक्विड घ्यायचं आणि खूप जास्त डाग झाले असेल पांढरे तर पितांबरी आवर्जून घ्या जोपर्यंत डाग निघत नाही आणि व्यवस्थितरित्या बेसिन आसपासचा एरिया टॅप सगळे स्वच्छ करायचे। आणि जर तुम्ही डेली अशा पद्धतीने केलं तर पांढरट थर साचत नाही, कारण इथे पाणी जास्त असतं त्यामुळे तुम्हाला इथे पांढरट थरचा जो काही लेयर्स असतात त्या जास्त दिसतील आणि काढण्यास सुद्धा त्या थोड्याशा कष्ट देतात। त्यामुळे तुम्ही काय करा, जर फार पांढरट थर असेल तर हे डेली करा, तुम्हाला नक्की छान रिझल्ट येईल। टिप नंबर 3 म्हणजे हाऊ टू क्लीन बर्नर। त्यासोबत तुम्ही जेव्हाही गॅस शेगडी ही साफ करतात त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। ती म्हणजे कशी, तर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे काही गॅस बर्नर आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण गॅस शेगडी क्लीन करतो तर त्याच्या होलमध्ये पाणी साचलेलं असतं। त्यामुळे काय करायचं, गॅस शेगडी अशाच टाइमला क्लीन करायची, डीप क्लिनिंग अशाच टाइमला करायची की जेव्हा तुम्हाला नंतर त्याचा लगेच यूज करायचा नाही आहे। पण जर इमर्जन्सी आली असेल तर अशा पद्धतीने हातावर टॅप करायचं, म्हणजे त्या छिद्रांमध्ये जे काही पाणी आहे ते पाणी बाहेर येतं आणि पूर्ण होल जे आहे ते ओपन होतात। जर आपण हे असंच करायला गेलो आणि तसंच गॅस सुरू केला तर जे होल ओपन असतात त्यामधून
गॅस बाहेर येतो, पण जे ओपन असतं ज्यामध्ये पाणी असतं मग अशा वेळेस आपला गॅस सुद्धा वाया जातो. संपूर्ण जे काही होल आहे ते चालू होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात. टिप नंबर 4 ती म्हणजे तुमच्या गॅसची आच ही बरोबर आहे की नाही हे चेक करणं. आता तुम्ही बघू शकता गॅसची आच तुम्हाला वरच्या बाजूला पिवळट दिसत आहे आणि खाली निळसर आहे. आता इकडे आपण नेमकं जे आहे हे धुतलं आहे म्हणून यामध्ये जे आहे पाणी गेलेलं आहे म्हणून हे होल ओपन नाही आहेत. आता जर तुमच्या याच्याकडे असं दिसत असेल, जर ही जी काही फ्लेम आहे ही जर पिवळट माझ्यासारखी दिसत असेल, माझ्या गॅस सारखी दिसत असेल, तर समजून घ्यायचं की तुमचं गॅसचे बर्नर हे धुण्यावरती आलेले आहेत. गॅसचे बर्नर कसे साफ करायचे यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तरीही ओरली सांगते. तर काय करायचं, बेकिंग सोडा घ्यायचा आणि डिशवॉश लिक्विड घ्यायचं आणि त्याने साफ करायचं. मी ऑलरेडी शेअर केलं आहे त्यामुळे मी आज शेअर करत नाही आहेत. जेव्हा तुमच्या गॅसची फ्लेम अशी होईल तर बर्नर साफ करून घ्यायचे आणि बर्नर साफ झाल्यानंतर पुन्हा चेक करायचं. जर तुमची फ्लेम ही व्यवस्थितरित्या जर निळसर आली असेल तर समजून घ्यायचं की तुमचा जो काही गॅसचं बर्नर आहे ते साफ झाले आहे. आता जर तुम्ही खूप हाय फ्लेम केली असेल तर ते थोडंफार येतं. हे बघा एकदम हाय केली, पण जर लो फ्लेम वरती करत असाल, निळसरच असेल आणि व्यवस्थितरित्या कुकिंग होत असेल तर समजून घ्यायचं आपलं गॅस शेगडीचे बर्नर जे आहे ते व्यवस्थित आहेत. सो आपण कधीही जी कुकिंग करतो ती एकदम लो फ्लेम वरती करतो किंवा मग मीडियम फ्लेम वरती करतो. सो आता ही निळसर आहे म्हणजे आपले बर्नर जे आहे ते जे आहे साफ करायचे. पण याचा अर्थ आपण गॅसची फ्लेम जास्त केली तर मात्र खूप जास्त पिवळसर होते, तर आपल्याला हे एकदा साफ करावं लागेल. आता जर तुमची गॅसची फ्लेम ही पिवळसर खूप जास्त होत आहे तर याला 2 कारणं, ते म्हणजे एकतर बर्नर क्लिनिंग करणे, बर्नर साफ करण्यावरती आला आहे, किंवा मग दुसरं कारण की तुमचा गॅस जो आहे तो आता संपण्यावर आला आहे, म्हणजेच गॅस सिलेंडर संपत आहे म्हणून तुम्हाला ती फ्लेम जास्त पिवळसर दिसेल, किंवा मग तुम्हाला गॅस सुरू केल्यानंतर भरपूर गॅसचा जो आहे तो स्मेल सुद्धा येईल. असं जर असेल तर समजून घ्यायचं की गॅस शेगडी संपत आहे आणि वास येत असेल तर सिलेंडर लगेच दुसरं जे आहे ते रेडी नक्की आपल्या घरामध्ये ठेवलंच पाहिजे. टिप नंबर 5 नेहमी गॅस पाण्याने धुवायचा नाही. तर मी असं का म्हटलं आहे, तर गॅसच्या मागच्या साईडला तुम्हाला इथे जे आहे असं एक आतमध्ये बघा व्यवस्थितरित्या इथे असं एक नोझल दिसतं, म्हणजे यामध्ये आतमध्ये एक छिद्र असतं. मी तुम्हाला व्यवस्थित जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्ही तुमचा गॅस नक्की बघा. ह्या छिद्रांमध्ये जे आहे ते पाणी साचत राहतं आणि मग अशा वेळेस जर हे नोझल बंद झालं तर एक नोझल तुम्हाला 500 ला मिळतं. तुम्ही विचार करा, जर गॅसची शेगडी एकदा खराब झाली तर मी ती पुन्हा रिपेअर करावं लागतात, आपले पैसे सुद्धा जातात आणि सगळ्यात महत्वाचं मेन म्हणजे कधी कधी गॅस लीक होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. सो नेहमी गॅस धुवायचा नाही पाण्याने, 2 ते 3 महिन्यातून एकदा नक्की धुवायचा आणि रोज जो आहे तो फक्त कपड्याने व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचा. त्यानंतर सगळ्यात लास्ट टिप खूप बेसिक आहे पण इम्पॉर्टंट आहे. गॅसचं काम झाल्यानंतर गॅसचं जे रेग्युलेटर आहे, सिलेंडरचं रेग्युलेटर आहे ते बंद करणे बेसिक पण खूप इम्पॉर्टंट अशी टिप आहे. तर तुम्ही बघू शकता खूप बेसिक टिप्स वापरून आपण आपली गॅस शेगडी साफ केलेली आहे. जो काही गॅस ओटा आहे तो बघा किती स्वच्छ झालेला आहे. त्याचबरोबर जो काही आजूबाजूचा एरिया असतो बेसिनच्या आसपासचा तो सुद्धा स्वच्छ झालेला आहे. बेसिन सुद्धा फार स्वच्छ दिसत आहे. बेसिनचे जे काही वरचे टॅब आहे ते सुद्धा आपण क्लीन केलेले आहे. मागची जी भिंतीवरची टाईल्स आहे ती सुद्धा साफ झालेली आहे. इन शॉर्ट आपलं किचन साफ असलं तर आपल्याला स्वयंपाक करायला खूप छान वाटतं. त्यामुळे तुम्ही तुमचं डीप क्लिनिंग अशा पद्धतीने नक्की करत जा. पण एवढं नक्की सांगेल मी की तुमचं बेसिन आणि त्या आसपासचा एरिया आणि गॅसचा जो काही प्लॅटफॉर्म असतो किचन प्लॅटफॉर्म तो मात्र तुम्हाला नेहमी साफ करत राहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त डीप क्लिनिंग करायची गरज नाही आणि एक्स्ट्रा टाइम डबल काढायची त्यासाठीची गरज नाही. तर ह्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जाऊ नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. आणि ह्या 5 ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ बघूच नका तर त्या इम्प्लिमेंट सुद्धा करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की बेसिन जवळचा जो आसपासचा एरिया किंवा पांढरे डाग झाले आहेत तर ते तुमचे गेले की नाही. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.